मित्रांनो, जर तुम्ही झोमॅटो मध्ये काम करताय किंवा तुम्हाला झोमॅटो मध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करायचंय, असं ज्यांची इच्छा आहे ना, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. अर्ध्यात सोडू नका, नाहीतर तुम्हाला झोमॅटो काय आहे ते नाही समजणार. तर सांगतो, आता उद्या व्हॅलेंटाईन डे आहे आणि परवा दिवशी रविवार, महाशिवरात्री आणि इंडियाचा क्रिकेट मॅच पण आहे. तर आपल्याला ना ऑफर जास्त दिली जाते इन्सेंटिव्हची. इन्सेंटिव्ह म्हणजे काय असतो, जेव्हा झोमॅटो एक ऑर्डरचं क्रायटेरिया कम्प्लीट करा म्हणून सांगतं आणि त्यानंतर तुम्हाला एवढे एक्स्ट्रा पैसे दिले जातात असं सांगतं, बरोबर. मग हे ऑफर पुन्हा सगळ्यांनाच दिसते, सगळ्यांच्या स्क्रीनवर, जे की झोमॅटो डिलिव्हरी ऍप वापरतात यांच्यासाठी. मग त्यांना वाटतं आज 800 रुपये इन्सेंटिव्ह आहे, चला आज लॉग इन करूया वाटतं. असे बरेच आहेत. मग देतं 800 रुपये, देतं पुन्हा 700 रुपये करतं, पुन्हा 600 करतं, असं 5-6 दिवस करतं. हे पोरं रेग्युलर काम करतात तेव्हा. मग अचानक झोमॅटोला माहिती होतं की आता हे रेग्युलर झालेत काम करण्यामध्ये. तर मग झोमॅटो काय करतं, त्यांची कमाई थोडी थोडी दाबतं. म्हणजे की जे पीक आवर नसतात, म्हणजे ज्या वेळेमध्ये जास्त ऑर्डर नसतात, म्हणजे जसं की लंच टाइम संपला की त्याच्यानंतर जो वेळ येतो त्याच्यामध्ये पर किलोमीटर 5 रुपये अशी ऑर्डर देतं, कधी 6 रुपये देतं. मग ते म्हणतात की झोमॅटो मध्ये काम करायला परवडत नाही. तर मित्रा, तसं नसतं. जे रेग्युलर काम करतात ना, 12 तास किंवा 13 तास, हे दररोज ना 1,500च्या वर कमवतात. आणि ते मुले माझे व्हिडिओ खाली येऊन वाईट कमेंट करत नाहीत किंवा निगेटिव्ह कमेंट करत नाहीत. जे माझे व्हिडिओ खाली येऊन कमेंट करतात ना की झोमॅटो परवडत नाही, ते असे लोक आहेत, त्यांच्याकडे काहीच काम नाहीये. ते फक्त इंस्टाग्राम स्क्रोल करतात आणि दुसऱ्याच्या व्हिडिओ खाली वाईट कमेंट करतात. जे चांगलं काम करतात त्यांना पण पाहू देत नाहीत. मित्रा, मी सांगतोय, जर तू पुण्यात जॉब करत असशील ना, कंपनीमध्ये कुठेही 10 दिवस काम कर आणि म्हणावं, भाऊ मला हे काम नाही आवडत, मला माझं पेमेंट दे. तुला पेमेंट भेटतं का बघ आणि मला सांग. आणि राहिला विषय झोमॅटो मध्ये, तुला प्रत्येक आठवड्याला पेमेंट होतं. जर तुला रोज पाहिजे पेमेंट, तर तू रोज सुद्धा विड्रॉ करू शकतो. मग कशाला नाव ठेवतोय? हा कुठला सरकारी जॉब आहे? नाही करायचे तर नको करू ना. जे करतात ना त्यांना करू द्या. उगाच नकारात्मक भावना नका पसरवू की झोमॅटो नाही परवडत, हे नाही होत. परवडतं जर तुम्ही वेळ दिला ना झोमॅटो मध्ये काम करायला, व्यवस्थित परवडतं. झोमॅटो नवीन मुलांना लालच देतं ना, तर लक्षात ठेवायचं. तुम्हाला वाटतं की नवीन नवीन पैसे देतं, जेवढे दिवस पैसे देतं तेवढे दिवस करा, पुन्हा नका करू. कारण आम्ही रेग्युलर करतो, आम्हाला माहित आहे ना परवडतं का नाही. उगाच खोट्या कमेंट करायच्या, नाही परवडत, फेक आहे. आणि हा अजून एक विषय, झोमॅटो हे मोठमोठ्या शहरांमध्ये करण्यासाठी परवडते. तिथे लोकसंख्या जास्त असते, जास्त लोक ऑर्डर करतात, म्हणून ऑर्डर जास्त होतात आणि जास्त पैसे होतात. जिथे लोकसंख्या कमी आहे किंवा कंपन्या नाहीत, बाहेरचे व्यक्ती तिथे जास्त राहत नाहीत येऊन माणसे, अशा ठिकाणी ऑर्डर करणार नाहीत ना लोक, मग पैसे कमी होतात. मग काही असतात जे उगाच गाडी इकडून तिकडे फिरवणार, 4 ऑर्डर मारायच्या आणि म्हणायचं कमाई नाही होत. ज्या ठिकाणी पुण्यात होते, बेंगलोरमध्ये आहे, दिल्लीमध्ये होतं, मुंबईमध्ये होते, त्या ठिकाणी ऑर्डर जास्त होतात. जर तुम्हाला वाटतं ना जास्त ऑर्डर भेटाव्या, तर अशा ठिकाणी जाऊन काम करा. उगाच कुठं तरी करायचं छोट्या मोठ्या शहरात, पुन्हा म्हणायचं कमी पैसे देतो. झोमॅटोला पण परवडलं पाहिजे ना. नाही करायचं तर नका करू. उगाच खोटं नाही बोलायचं की परवडत नाही.